आपण जे विश्व दृश्य रूपामध्ये पाहतो आहोत हे पंचमहाभूतात्मक आहे आणि त्रिगुणात्मक. पंचमहाभूते आणि 3 गुण नष्टता प्रकृती. तर प्रकृतीचा खेळ आपल्याला दिसतो आहे, पण कोणामुळे हा खेळ चाललेला आहे? तो पुरुषामुळे. पुरुष म्हणून त्याची ओळख लोकांमध्ये काय आहे? तर देव, ईश्वर, परमात्मा. म्हणजे हे सर्व जे विश्व आहे ते त्या परमात्म्यामुळे चाललेलं आहे. निर्माण करणारा तोच आहे, चालवणारा पण तोच आहे आणि त्याचा नाश पण करणारा तोच आहे. पण तो मुद्दाम काही करत नाही, म्हणून तो करतो असं म्हणणे सुद्धा तितकंसं बरोबर ठरत नाही. परंतु नकळत सहजपणे सर्व काही घडते आहे, पण कारण मात्र तो आहे. म्हणून विश्वामध्ये प्रकृती पुरुष म्हणजे तो परमात्मा आणि एक जग आणि त्याच्यापासून सगळे काही व्यवहार चाललेले आहेत. आपले शरीर आहेत, मग कुठे पशु पक्षी प्राणीची कोणाची असू देत, सर्व काही प्रकृतीचा भाग आहे. पण त्या सर्वांच्या शरीरामध्ये तो चैतन्यघन आत्मा चैत्रा म्हणून जाणती जाणीव कळा म्हणून वावरतो आहे. ती जाणती जाणीव कळा हा ईश्वर देव आहे, तो पुरुष आहे, तो परमात्मा आहे. त्याने आपलं अंग काढून घेतलं तर जे सर्व काही आकार, रंगरूप, गुणरूप आहे ते सर्व नाश पावते. मग पिंड असो, ब्रह्मांड असो किंवा त्या विश्वातली कुठलीही आकार स्वरूप वस्तू असो. परंतु हे सर्व निर्माण कसे झाले आणि कसे होते, त्याचे कार्य कसे चालते, हा सर्वांना प्रश्न असतो. काही लोक त्याचा विचार करतात, काही लोक त्याचा विचार करत नाहीत. सर्व काही करतात तोच आहे, त्याच्यामुळे होतं, इथे तेवढंच म्हणतात आणि स्वस्थ राहतात. परंतु अशा लोकांना मुख्य देव भेटत नाही. त्याचे दर्शन म्हणजे आत्मदर्शन, स्वरूप दर्शन. त्याची प्रचिती त्यांना येत नाही. आपल्याकडे सर्व काही असेल, परंतु जर आपल्याला त्याची ओळख नसेल, त्याचं ज्ञान नसेल, त्याचा वापर कसा करणार? म्हणून सर्वांमध्ये तो ईश्वर परमात्मा आहे, पण खऱ्या अर्थाने त्याच्या मूळ स्वरूपाची लोकांना ओळखच नाही. लोकांना वाटतं तो वेगळा आहे, मी वेगळा आहे. तिथे लोक फसले आहेत. म्हणून प्रथम आधी आपल्याला ती जगज्योती आहे, चैतन्य स्वरूप आत्मा, परमात्मा, ज्याच्यामुळे जग चाललेलं आहे, त्याच्या उत्पत्तीचं स्थान काय? रामदास स्वामी समासामध्ये सुरुवातीला प्रारंभीचे एक उदाहरण देतात. आकाश म्हणून पोकळी आहे. असं पाहता पोकळी सगळी रिकामी दिसते.
पोकळीच्या आत काही दिसत नाही. तारे आहेत, सूर्य आहे, चंद्र आहे, हे सर्व आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त काय अजून आहे, कोणाला त्याचा पत्ताच नाही. वास्तविक सृष्टीचा नियम आहे, त्या जगज्योतीचा नियम आहे की जिथे पोकळी आहे त्या पोकळीच्या ठिकाणी वायू आपोआप तयार होतो, सहजपणे, काही करावं लागत नाही. एखाद्या बंद खोलीची, एकदम बंद खोली आहे आणि आतमध्ये पोकळी आहे, एकदम पूर्णपणे बंद आहे, थोडी सुद्धा फट नाही, किंचित सुद्धा नाही, इतकंच काय इकडेची हवा तिकडे जाऊ शकते इतकी बंद आहे, तरी त्या खोलीमध्ये हवा तयार होते. कधी कधी चेंबर्स असतात काही, त्याच्यामध्ये गॅस तयार होतो. जिथे पोकळी आहे तिथे विषारी, जर परिपूर्ण बंद असेल तर विषारी वायू पण तयार होतो. वायू तयार होतो, कुठल्याही प्रकारचे वायू तयार होतो. पण तो चांगला असेल, वाईट असेल, काय असेल, पण वायू तयार होतो. पोकळी आहे तिथे वायू तयार होतो. ह्याच नियमाप्रमाणे विश्वाला कारण सर्व विश्वाच्या आधी सर्व विश्वामध्ये भरून राहिलेलं, पण पाहायला जाता पाहता येत नाही, धरता जाता धरता येत नाही, टाकायला गेलं तर टाकता येत नाही, दाखवायला गेलं दाखवता येत नाही, नाही म्हणता येत नाही, असं जे परमात्म्याचं मूळ स्वरूप, परब्रह्म स्वरूप, परब्रह्म हे सर्व विश्वामध्ये भरून राहिलेलं आहे, विश्वाच्या आधी आहे. तिथे विश्वाचा त्याला पत्ताही नाही, कारण सर्व काही तेच आहे. आणि कसं आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निश्चळ आहे, अखंड आहे, अबाधित आहे, एकलेच एक आहे. ज्याप्रमाणे ती पोकळी सहजपणे आहे, त्या पोकळीमध्ये दुसरं काहीच नाही आहे, पोकळीच आहे, वायू तयार होतो. तसं त्या परब्रह्मामध्ये ज्या अनंत शक्ती सूक्ष्म रूपामध्ये स्वस्थ म्हणून भरून राहिलेले आहेत, त्यांच्यामध्ये जी किंचितशी हालचाल झाली, ती किंचितशा हालचालीतून जाणीव कळा निर्माण झाली. ती जाणती जाणीव तिला मूळ माया असे म्हणतात. ती जगज्योती, जगामधली प्रत्येक आकार स्वरूप, रंगरूप स्वरूप वस्तू आहे, जीव आहेत, या सर्वांचं असणं त्याच्यामुळे, त्या जीवनकळे म्हणजे जगज्योतीमुळे आहे. तिने अंग काढून घेतलं तर ते मरतात, त्या नाश पावतात. तर ती त्या परब्रह्मातून मूळमायेच्या स्वरूपाने प्रकट होते. ती प्रकट झाली, तिचं मूळ स्वरूप काय, मूळ माया म्हटले तिला, मूळ स्वरूप काय, तर जाणती जाणीव, जाणीव कळा आणि शक्ती. म्हणून शिवशक्ती असं म्हणण्यात आलं तिला. आणि तो जो शिव आहे तो पुरुष आहे, आणि शक्ती आहे ती प्रकृती आहे. म्हणजे प्रकृती विश्वाचा भाग आहे, मूळ माया पण ते विश्वाचाच भाग आहे. परंतु मूळ मायेला प्रकट करणारी जाणीव कळा, ज्ञान, ती जाणीव कळा हा ईश्वर देव आहे, परमात्मा आहे. त्याच्यामुळे त्या प्रकृतीचा विस्तार वाढला, शक्तीचा विस्तार वाढला. कशामुळे? वायूमुळे. जसं आकाशात एक वायू निर्माण झाला, वायूमुळे
अग्नी निर्माण झाला, पाणी निर्माण झालं, पाण्यातून पृथ्वी निर्माण झाली आणि मग त्याच्यातून 84 लक्ष जीव योनी निर्माण झाल्या, हे विश्व निर्माण झालं, व्यवहार करते आहे. तसंच त्या प्रमाणातून जी जाणीव निर्माण झाली मूळ माया म्हणून, ती शिवशक्ती प्रकृती पुरुष, त्याच्यातून 3 गुण निर्माण झाले. हे जे 3 गुण आहेत, त्या 3 गुणामध्ये ती जाणीव कळा पण आहे आणि प्रकृती पण आहे. प्रकृती पुरुष दोन्ही आहेत त्याच्यामध्ये. पण त्या 3 गुणातून जो सत्वगुण आहे तो ज्ञान स्वरूप आहे. शुद्ध सत्वगुण, जे शुद्ध जाणीव, परिपूर्ण परमात्मा स्वरूप, ज्ञान स्वरूप. आणि तो रजोगुण जो आहे तो जाणीवने मिश्रित आहे. अज्ञान ज्ञान दोन्ही त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे त्याच्यामधली शुद्धता कमी झालेली आहे. रामदासांनी एक उदाहरण दिलंय सगळं कळण्यासाठी सोपं. सरिता म्हटली तर नदी पण होते आणि सरिता म्हटली की बायको पण होते. ते एका शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ आहेत. तसे जे विश्वाचे स्वरूप निर्माण करणारा परमात्मा आहे, शिवशक्ती म्हटले, वेगळे वेगळे जरी वाटले तसले तरी ती एकच आहेत, नावं वेगळी आहेत. तर त्या एकातूनच हे अनेक निर्माण झालेले आहेत. ते एकातूनच हे 3 गुण निर्माण झालेले आहेत. आणि 3 गुणांपैकी जो रजोगुण आहे तो जाणीव मिश्रित, ते रूपक म्हणून, उदाहरण म्हणून त्याला ब्रह्मा असं म्हणण्यात आलंय आणि सत्वगुणाला विष्णू असं म्हणण्यात आलंय. आणि जो तमोगुण आहे नेहमी ज्ञान, तो महेश असं म्हणण्यात आले, रुद्र असं म्हणण्यात आले. अज्ञान आहे की ते विनाश आहे, नाश आहे. जसं समुद्र आहे, पाणी आहे आणि पाण्याची लाट आहे आणि लाटेतून तुषार बाहेर निघाले, थेंब. थेंब हे पण पाणीच आहे, ती लाट पण पाणीच आहे, समुद्रात असणार ते पाणीच आहे, तिन्ही एकच आहे. तसे हे 3 गुण, तशी विश्वाची निर्मिती, पंचमहाभूते, तसा तो विस्तार वाढत गेलेला आहे. निर्माण एकातून सुद्धा परत ते समुद्र, तुषार, लाट काय सगळ्या ते परत त्या समुद्राच्या पाण्यात येतं, सगळं परत त्या मूळ स्वरूपामध्ये येतात. तर त्यात ज्ञान स्वरूप तमोगुणात हे पंचमहाभूतांची निर्मिती झाली. कारण तिथे जाणीव आहे, वायू आहे. हा वायू आहे, जाणीव रूपाने वावरतो आहे. ती जाणीव वायू रूपाने वावरते आहे मूळ मायेच्या स्वरूपापासून, आणि ती प्रवाहित करते सगळे, आणि ती निर्मितीला कारण आहे. त्याच्यातून मग आकाश म्हणून पोकळी जाणीव येते. पण ती जाणीव कशी आहे? अज्ञान स्वरूप आहे. तिथे शुद्धता नाही राहिलेली, कारण जे नाशिवंत आहे ते तयार व्हायला लागला. संकल्प त्या परमात्म्यामध्ये अनंत शक्ती आहे. ती जिथे काही नाही तिथे सुद्धा विश्व निर्माण करू शकतात. वायूच्या साह्याने किती गोष्टी जगात घडत आहेत. विमान वायूमुळे उडत आहेत, अनेक यंत्र चालत आहेत, वायूमुळे चालत आहेत. सगळ्यांचे प्राण, जीव आहे, वायू आहे, पण विचार करत नाही. पण तो वायू ह्याच्यामध्ये
अज्ञान स्वरूप जास्त आहे. आणि म्हणून ते बनवणे, निर्माण होणे, निर्मिती आपाप होत राहते. म्हणून वायूमधून, आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून पाणी, पाण्यातून पृथ्वी, आणि त्या पंचमहाभूतांच्या संयोगातून 84 लक्ष जीव आणि दृश्य विश्व आपण ते पाहतो आहोत ते. आणि त्याच्यामध्ये ते 3 गुण आहेतच. मात्र हे सर्व काही आहे ही प्रकृती आहे. आणि त्यात जो जाणीव कळा म्हणून चैतन्य आत्मा आहे, प्राणरूपाने वावरतो आहे. जग आणि जगत ज्योती म्हणजे जगाचा प्राण, विश्वाचा प्राण, प्राण्याचा एखादा प्राण. म्हणून काय आहे की ते नुसती जाणीव कळा, ज्ञान. पण त्या ज्ञानाचा विवेक नसेल ते ज्ञान ज्ञान म्हणून कळत नाही, अज्ञान म्हणून व्यवहार होतो. मग सर्व काही प्रत्येक व्यक्तीमध्ये असताना सुद्धा काही व्यक्ती मूर्ख असतात, लबाड असतात, रागीट असतात, तापट असतात. जीव सगळे प्राणी सुद्धा हानिकारक ठरतात, अपायकारक ठरतात. म्हणजे त्याची ओळख नाही. त्या मूळ स्वरूप शुद्ध आहे, पवित्र आहे, त्याची ओळख नाही. जे आहे तसं ते तशा दृष्टीने पाहिले आणि तशा दृष्टीने अंगीकारले आणि त्याच्याशी व्यवहार करतो आहे. म्हणून मनुष्य त्याच्यामध्ये ईश्वर देव, ज्ञानस्वरूप चैतन्य आत्मा, जाणती जाणीव कळा परमात्मा परब्रह्म असून सुद्धा तो अनेक यातना भोगतो, दुःख भोगतो, अनेक विषयांनी पीडित असतो. कारण का? विवेक नाही. विवेक म्हणजे काय? सारसार निवडण्याची क्षमता, कला, सारसार निवडण्याची कला, योग्य योग्य जाणण्याची कला, खरे खोटे जाणण्याची कला. जे काही परमात्म्याविषयीचं ज्ञान, जगाविषयीचं ज्ञान म्हणजे मूळ ज्ञान, त्या ज्ञानाचा वापर योग्य प्रकारे करणे हा विवेक. ज्ञान म्हणून ओळखणे किंवा ज्ञान म्हणून आहे, दोन्ही ओळखणे हा विवेक. हा नाही म्हणून जीव बनला आहे, अज्ञान भ्रांतीमध्ये अडकलाय, दुःख भोगतो आहे. अशातून मुक्त व्हायचं तर ज्ञान पाहिजे, विवेक पाहिजे. आणि ते मात्र संत सद्गुरू ज्ञानीपुरुषेश्वर प्राप्त होणे नाही. म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू आहे आणि सद्गुरू परिपूर्ण विश्वास आहे, सद्गुरू जे ज्ञान सांगतो त्या ज्ञानाने सर्व विश्वाकडे पाहतो आहे आणि ज्ञानदृष्टीनेच व्यवहार करतो आहे. मी उदाहरण देतो. कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून काम करणारा माणूस घरी आला की नातू सांगतो घोडा बन. तो घोडा बनतो, पण तो मी न्यायाधीश आहे विसरतो का? हे ज्ञान, हे आपल्या स्वरूपाचं स्मरण, जाणती जाणीव कळा, त्याची ओळख, ते ज्ञानरूपाने ज्याच्यामध्ये आहे तो जगातले व्यवहार, आपण परम स्वरूप आहोत तशा जाणीवेने व्यवहार पण सगळे बरोबर ध्येयाच्या योग्यतेप्रमाणे करतो. विवेकाने तो किती रूप होतो, तो आनंद भोगतो, सुख भोगतो, शांती भोगतो, समाधान भोगतो. पण हे आपल्यापाशी असून सुद्धा आपल्याला कळत नाहीये. आपण रूढी परंपरेला चिकटलेले आहोत. आपण आपल्याला काय पाहिजे ते मिळवण्यासाठी ईश्वराच्या मागे लागतो, भक्ती हे नाव देतो. भक्तीचा अर्थच माहित नाही. भक्त म्हणजे काय विभक्त नाही, तो म्हणजे स्वस्वरूपाची प्रचिती, ईश्वर माझ्यातच आहे, मी तो एकच आहे याची प्रचिती ज्याला झालं तो भक्त. बाकी सगळे भजतात,
स्वार्थी, लबाड, भिकारी, मागतच बसतात. महाराज सांगायचे देव वगैरे वगैरे दे. तो वगैरे वगैरे देणारा म्हणून तो देव, आणि म्हणून त्याला भाजायचं. म्हणजे जर एखादा पाहुणा श्रीमंत असेल, त्याला खूप चांगलं खायला घातलं तर उद्या लागले पैसे तर देतो, मदत करतो. तसे देवाला भजतात. आपल्याकडेच आहे पण ओळख नसल्यामुळे परक्याकडे भीक मागतात. जसं एखाद्या लहान मुलाकडे परदेशी चलनातली एखादी मोठी नोट दिली, ज्याचे लाख रुपये होतील अशी एक नोट असेल, त्याला ओळख नसेल तर ते खेळतं, असं मिळेल तर कचऱ्यामध्ये टाकून देत. तसे विश्वामध्ये आणि आपल्या पिंडामध्ये, आपल्या देहामध्ये अनेक अमूल्य गोष्टी आहेत. ते ईश्वर स्वरूप सर्वश्रेष्ठ ते आपल्यामध्ये आहे. त्याचे ज्ञान झाले तर भीक मागायची गरज नाही, वनवर फिरायची गरज नाही, कुठे जायची गरज नाही, काही उपद्व्याप करायची गरज नाही. ओळखायचं आहे, जाणायचं आहे आणि जाणून ते होऊन राहायचं आहे. आणि त्या ओळखीने जगातले व्यवहार करायचे आहेत. देहाच्या गरजेसाठी नवरा व्हायचा आहे, पत्नीबरोबर सुखही भोगायचं आहे, प्रपंचही करायचं आहे, देहाच्या गरजेच्या गोष्टी सगळ्या काय करायच्या आहेत. परंतु मी आत्मा, मूळ माझं स्वरूप आत्मा आहे, या देहाच्यासाठी हे सगळं करणं आहे. हे ज्ञानाने घडलं तर तो कुठल्या अडचणीत येणार नाही. सगळं विवेकानेच करेल. तो सगळं काही भोगेल, उपभोगेल, काय करेल, हवं नको त्याचा विचार करेल, विवेकानेच करेल. मग त्याच्या जीवनामध्ये अडथळा कसा येणार, दुःख कसं त्याच्या वाट्याला येणार, आणि मग समाधानी कसं राहायचं तेही आपोआप त्याला शिकायला होतं. मग तो सदा समाधानीच राहतो, आनंद स्वरूप राहतो. काही प्रसंग घडू दे, त्याच्याकडे ज्ञान आहे, त्याच्यातून तो लिलया बाहेर पडतो. पंचमहाभूताचा खेळ आहे, काही पण होऊ शकतं या विश्वामध्ये. माया आहे, सगळ्या भेदाने भरलेली आहे, विकल्पाने भरलेली आहे. तिथे सुरळीत होणारच नाही, त्याला माहित आहे. मग तो रडत नाही, दुःख वाटून घेत नाही. कशामुळे? ज्ञान. आणि ते ज्ञान फक्त संत सद्गुरू त्यांच्याकडून मिळू शकते, कारण तो बुद्धीचा प्रांत नाही आहे. देहमन इंद्रियाच्या साहाय्याने नुसतं बुद्धीच प्राप्त करू शकतो, पण त्या देहाच्या साहाय्याने, इंद्रियाच्या मनाच्या साहाय्याने त्याच्या पलीकडे जाऊन जे सूक्ष्म आहे, जे निजस्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, ते विश्वामध्ये भरून आहे, आपल्यामध्ये भरून आहे. जाणती जाणीव प्राप्त, त्याची ओळख, ते ज्ञान खरे आहे. ते आत्मज्ञान, स्वरूप ज्ञान, ते संत सद्गुरू करून देतात. आणि म्हणून आपल्याला सत्संग पाहिजे, परमार्थ पाहिजे, आणि त्या दृष्टीने आपल्या हातून भक्ती झाली पाहिजे. बाकी तुम्ही किती काही करा, काही उपयोग नाही आहे. परत मरायचं आहे, परत जन्मण्यासाठी दुःख भोगून, जीवन. त्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर निजस्वरूपाची प्रचिती ह्या जन्मामध्ये घ्या. म्हणजे अंतकाळी त्या ओळखीनेच देहाचा त्याग करा. मग देहाच्या कर्माचा, देहाच्या इच्छा, वासनेचा तुमच्याशी काही संबंध राहणार नाही. तो देहमुक्त होईल. वासना निवालेल्या असतील, मिथ्या कळल्यामुळे सहस्थितीमध्ये तो देहत्याग करेल आणि आपल्या निजस्वरूपाने त्या परमस्वरूपाशी एकरूप होऊन तसाच राहील. म्हणून त्याला जाणे नाही, येणे नाही, तो आहेच आहे, ते तुमचे निजस्वरूप आहे. ही ओळख व्हायला पाहिजे असेल तर हे शास्त्र जाणलं पाहिजे, सद्गुरू विश्वास ठेवला पाहिजे, श्रद्धा ठेवून त्याचा साधनाभ्यास केला पाहिजे. आणि तेव्हा खरी आंतरिक समाधान, सुख, शांती मिळेल आणि मोक्षमुक्ती मिळेल. राजाधिराज सद्गुणा श्री सिद्धरामेश्वर राजाधिराज श्री भाऊसाहेब महाराज की जय. सद्गुरुनाथ श्री निसर्गदत्त महाराज